नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव. राष्ट्रीय समाज रक्षा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, भारत सरकार, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन पुरस्कृत ज्येष्ठ नागरिकांसाठीचा आय रेडिओ अनुभव. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि अलोक वर्मा. रेडिओ समन्वयक पूजा मुरादा, कौशल्या आणि साई सुधा. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डर लाईन क्रमांक 14567 म्हणजेच 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या दरम्यान संपर्क साधावा. आमचा टोल फ्री क्रमांक पुन्हा एकदा ऐका. एल्डर लाईन 14567 म्हणजेच 14567. श्रोते हो, नमस्कार. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव. कार्यक्रमात आज ऐकूयात निसर्गोपचार तज्ज्ञ डॉक्टर विजया गाजरे यांनी सादर केलेला निसर्ग हाच खरा मित्र या कार्यक्रमाचा भाग दुसरा. नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्याला आज मी निसर्गोपचाराविषयी माहिती सांगणार आहे. बरंचसं मी जे काय सांगते ना ते बऱ्याचशा तुमच्या बाकी लेडीजना पुष्कळ लोकांना माहित असणारच. पण काय असतं माहितीये का, दुसऱ्याने कान टोचले ना म्हणजे ते बरं असतं. आपल्याला सगळं माहित असतं, पण दुसरं कोणीतरी सांगितलं अगं बाई हे तर मला माहित होतं की, म्हणजे म्हणूनच आता तुम्ही लक्षात ठेवा ही गोष्ट. हळदीचं लोणचं सुद्धा घालतात. हळद तर मंगल कार्यात फारच चांगली वाटते नाही का, मानाची समजतात तिला. पण भगवंताला सुद्धा ती प्रिय आहे. मल्हारी मार्तंडाला हळद तर फार प्रिय आहे. मल्हारी मार्तंडाला जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला हळदीच उधळण करावी लागते. अशा या मल्हारी मार्तंडाला हळद आवडते. म्हणजे याचा अर्थ काय होतो की मल्हारी मार्तंडांकडे गेल्यानंतर तुम्ही डोंगर चढून आलेला आहात. बाकीचे सर्व जंतू आजूबाजूचे तर तुमच्याकडे आलेले आहेत आणि ते हळदीने कमी होणार. म्हणजे बघा देव सुद्धा कसा आहे तुम्हाला माहिती नाही. देवाची सुद्धा आयडिया आहे सगळी आपल्यासाठी. असं हे आहे, हळद म्हणजे ही अशी आहे. आता आणखी आपल्या किचन मध्ये काय असतं, आलं असतं. आपले भाजीपाले होतच नाही आल्या लसणाशिवाय. आता हे किचन मधलं पाहिलं तर हे आलं कसं आहे, वातहारक आहे. पण कोणालाही प्रत्येक व्यक्तीनं रोज जेवायच्या वेळेला एक हरभऱ्या एवढा आल्याचा तुकडा घ्यायचा आणि तो खायचा जेवणाच्या आधी. वर पाणी प्यायचं आणि मग जेवणाला सुरुवात करायची. रोज जर तुम्ही असं केलं ना 6 महिन्यात तुम्हाला काय फरक वाटतो बघा. करून पहा, हे उपयोगाचं आहे. आल्याचा चहा सर्दी कमी करते. पण आले सगळ्यांनाच आवडते असं काही नाही. पण आपली तब्येत सांभाळून करावं. दुसरा आल्याचा चहा घेतो म्हणून आपण पण घ्यायचा असा नाही. कुणाला आल्याने ऍसिडिटी सुद्धा होऊ शकते. घशाशी येणं, घशाची आग होणं हाही प्रकार होऊ शकतो. तेव्हा आलं खायचं, पण ते जपून 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 आपल्याला कितपर्यंत चालतंय, कसं चालतंय 4 दिवस खाऊन बघायचं. काही त्रास होत नाही वाटलं तर मग पुढे खायचं. त्रास होतो वाटला तर बंद करायचं. म्हणजे प्रत्येक एक गोष्ट सगळ्यांना चालतेच असं नाही. प्रत्येकाच्या तब्येती वेगळ्या वेगळ्या असतात. वात पित्त कफ हे जे आपल्या शरीराचे प्रकार आहेत. तुझी तब्येत कशी तुला माहितीये का, नाही ना. म्हणून कोणी काही सांगितलं की ते करायचं असं नाही. जे काय करायचं ते प्रत्येक गोष्ट विचार करून आपल्याला कितपत चालतंय ह्या गोष्टीनं बघायचं. लसूण आता तुम्हाला कोणी कोणी सांगेल हे बघा, मध आणि लसूण रोज जेवणाच्या आधी खा. पण एखाद्या व्यक्तीला मध आणि लसूण खाल्ल्यानंतर जेवण झाल्यावर जळजळ करायला सुरुवात होईल. कारण का, तर त्याची प्रकृती जी आहे ती पित्त प्रकृती आहे. त्याच्यामुळं तो लसूण त्याला चाललेला नाही. म्हणजे लसूण सगळ्यांना चालतोच असं नाही. म्हणून लसणाची चटणी जेवणात आली तर खूपच मजा येते.
पण सगळ्यांनाच चालतं असं काही नाही, नाही का? आणखी लहान मुलांना जर सर्दी झाली तर काय करायचं माहितीये का? लहान बाळाला शेकून काढायचं, नंतर लसणीची माळ आहे ती बाळाच्या गळ्यात घालायची, दर 2 दिवसांनी ती माळ बदलायची. जर 8 दिवस केलेत तुम्ही तर तुमच्या बाळाचं सर्दी पडसं निघून जाईल. म्हणजे काय होईल, घाबरायचं कारण होणार नाही. आपण जर हे सगळं केलं तर कितीतरी आपल्याला उपयोग होतो. निसर्गोपचार म्हणजे खरोखरीच कामधेनू आहे बघा. कामधेनू कसं सगळं आपल्याला पुरवते, तसं निसर्गोपचार तुम्हाला सर्व काही देऊ शकतो, पण त्याचं आपण माहिती करून घ्यायला पाहिजे. निसर्गातून उत्पन्न झालेले कुठल्याही केमिकलशी संबंधित नाहीत. आता एकच उदाहरण घ्या, तुम्हाला सांगणे, खेड्यातली माणसं घ्या, भरपूर कष्ट करतात. त्यामुळे काय होतं, रक्ताभिसरणाची क्रिया अखंड चालू असते, पचनशक्ती वाढते, भूक लागते. अगदी जुनी म्हण आहे पहा. काय म्हणायची माहितीये का जुनी लोक? अहो, दगड सुद्धा पचली पाहिजेत बरं, माणसाने असं राहायला हवं. आता सांगा मला, आपण काही दगड खाणार आहोत का? नाही ना. म्हणजे पण दगडा इतकं पचायला कठीण असणारा पदार्थ सुद्धा तुम्हाला पचला पाहिजे. याचा अर्थ तुम्ही शरीराने धष्टपुष्ट राहायला हवंय. कुठलीही गोष्ट खा, काहीही करा, कितीही काम करा, तुम्हाला सोसलं पाहिजे. हल्लीच्यांना कुणाला, हो 2 दिवस कामवाली बाई जर आली नाही ना, दमली बाई मी. अहो, फरशी पुसून पुसून कमरेला अगदी नको नको झाले, काटा मोडला पहा कमरेचा. अरे हे का घडलंय, कशासाठी घडलंय? तर तुम्ही तुमच्या शरीराला वळण लावूनच घेत नाही. नैसर्गिकरित्या ज्या गोष्टी करायच्या त्या तुम्ही करतच नाही. त्यामुळे हे सगळं होतंय. डायबेटीस होतोय, काहीतरी होतंय, बीपी होतंय, तरुण लोकांना सगळं काही होतंय. कारण खेडेगावातल्या लोकांसारखे कष्ट नाहीत. खेडेगावातली म्हातारी माणसं सुद्धा दणका मारून कांदा फोडतात. आता अहो, दणका मारून तुम्हाला काय फोडता येणार आहे मला सांगा? काहीच येणार नाही ना. मग कांदा कुठला फोडायला येतोय, आलाय असं काहीतरी झालंय. म्हणून जर तुम्ही ह्या निसर्गोपचारापासून दूर 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 जाताय ना सगळेजण, त्यामुळे सगळेजण वीक व्हायला लागलेत बघा. आता कष्ट नाहीत असं नाही, 12-12 तास ड्युटी करावी लागते, पण काय आहे, खुर्चीवर बसून काम आहे. खुर्चीवर बसून काम असल्यामुळं शारीरिक कष्ट कमी आहेत, पण मेंटली कष्ट मात्र जास्त आहेत. जरूर आहे, कारण खरोखरीच सध्याच्या लोकांना काम खरंच जास्त असतं, हे आपण मान्य करायला पाहिजे. पण तरी सुद्धा आपल्यासारख्या घरात जे असतात ना ज्येष्ठ नागरिक, त्यांनी थोडं काही त्या लोकांना समजावून सांगावं. हे खूप छान आहे, कोणीच दोषी नाहीये. म्हणून तर आपल्याला निसर्गोपचाराची माहिती हवी, की निसर्गोपचार हा आपल्या घरातच आहे, तो पाळण्याचा प्रयत्न करावा. निसर्गोपचार पाळायचा म्हणजे काय करायचं, तर सर्व प्रकारच्या पालेभाज्या घरात आणायच्या, फळभाज्या घरात आणायच्या, आणि त्या काय औषध म्हणून त्याचा उपयोग कसा आहे ते मी तुम्हाला आता सांगते बघा. आता पहिली पालेभाजी घ्या, पालक. यामध्ये इतकं प्रोटीन आहे, क्षारयुक्त आहे. पण जर आपला गुडघ्याचा त्रास असेल तर काय करायचं, डायनिंग टेबलावर पालकाच्या पाला असा एखाद्या बाउलमध्ये ठेवून द्यायचा, धुवून 7-8-10 पानं ठेवायची. दिवसभरात तेवढी पानं आपण खायची. आणि नाश्त्याला काय वापरायचं माहितीये का, एक मुळा किसायचा, एक गाजर किसायचं, एक काकडी बारीक करायची, आणि त्याच्यामध्ये थोडासा पालक पण चिरून टाकायचा, त्याच्यामध्ये थोडासा सैंधव टाकायचा, आणि तो नाश्ता करायचा. पोहे, सांजा, उपीट, गिरडं, थालपीठ हे काही खायचं नाही. हे जर तुम्ही केलं ना तर किती वेळात, किती दिवसात तुम्हाला बरं वाटतं बघा. असं हे व्याधी बरं करणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. आणखीन एक गोष्ट आहे, दुधी भोपळा. एक वाटीभर दुधी भोपळा होईल एवढ्यात, म्हणजे एक साधारण 50 ग्रॅम दुधी भोपळा, त्याच्यात तेवढेच टोमॅटो 2, त्याच्यामध्ये एक छोटासा बटाटा, एक छोटासा कांदा, साधारणतः एक पोटभर लसणीची कांडी, नंतर एक आल्याचा तुकडा, हे सगळं एकत्र करायचं, उकडून घ्यायचं, आणि त्याच्यात आज पालक टाकायचा, उद्या मेथी टाकायची, परवा चुका टाकायचा. म्हणजे जेवढ्या पालेभाज्या आहेत तेवढ्या बदलून सर्व काही हे उकडायला टाकायचं त्या भोपळ्यामध्ये आणि कांद्या बटाट्यामध्ये. बटाटा मात्र अगदी थोडा बरं, नाही तर तुम्ही म्हणाल बटाटा खायचा नाही ना, मग तुम्ही असं काहीतरी सांगताय. पण किंचितसा बटाटा टाकायचा अगदी, म्हणजे चव छान येते.
खायचंय आपल्याला, पण चव पण लागायला हवी नाही का, म्हणून बाकी काही नाही. कांदा लसूण घातला की चव येते छान, म्हणून हे सगळं एकत्र करायचं आणि ते उकडून ठेवायचं. उकडून झालं, गार झालं की मिक्सरवर बारीक करायचं आणि रात्रीच्या वेळेला जेवण कमी करायचं, शक्यतो नाही केलं तरी चालेल. हे सूप करून प्यायचं घट्ट घट्ट छान. हे जर सूप तुम्ही प्यायलत ना तर तुमच्या चेहऱ्यावर टवटवी येईल. तुमचं वय जरी जास्त झालं तरी तुम्ही वयस्कर आहात असं वाटणार नाही. कारण का तर तुमचा आहार विहार हा त्याला उपयोगी पडणारा आहे आणि जास्तीत जास्त म्हणजे आपल्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना तो जास्त उपयोगी आहे. करून पाहावं. थोडासा कंटाळा सोडून सर्वच काही सून करील, कामवाली बाई करील असं काही करायचं नाही. आपण करायचं आणि पुरुषांनी सुद्धा करावं बरं का. बायकांनीच करायला पाहिजे असं काही नाही. म्हणजे ज्येष्ठ नागरिक पुरुष आहेत ना, त्यांनी सुद्धा हा प्रकार करून बघावा. सुनबाईला आनंदच वाटेल. उलट कब्बर सुनबाईला सुद्धा प्यायला द्यावं, मुलाला पण द्यावं, नातवाला पण द्यावं. बघा त्यांना किती आनंद होईल आणि घरात आजोबा आवडीचे होतील. बघा बरं करून. आत्ताच आपण निसर्गोपचार तज्ञ डॉक्टर विजया गाजरे यांनी सादर केलेला निसर्ग हाच खरा मित्र या कार्यक्रमाचा भाग दुसरा ऐकलात. अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत आय रेडिओ, अर्थात ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ अनुभव आय रेडिओ. देखिए, जीवन के चक्र में उम्र ढलना एक आम सी बात होती है और इसका बहुत अच्छा उदाहरण आपके सामने इस समय बैठा आपसे बात कर रहा है. लेकिन जिंदगी के इस पड़ाव में कभी कभी ऐसा पल भी आता है जब आपको कुछ मदद की जरूरत पड़ती है, चाहे वो पारिवारिक हो, स्वास्थ्य संबंधी हो, आर्थिक हो, कोई विवाद हो या शोषण का मामला. लेकिन आपके इन सभी जरूरतों को देखते और समझते हुए भारत सरकार ने शुरू की है एक एल्डर लाइन, जहां आपको मिलेगा आपके सारे समस्याओं का समाधान. फोन नंबर है 14567. अब भले आपके बच्चे आपके साथ रहते हो या किसी दूसरे शहर में हो, ये है आपका अटूट सहारा. तो बस जिंदगी के उन सुनहरे लम्हों को संजोकर अपने आज को बेफिक्री से आप जिए, क्योंकि अब ओल्ड एज बनेगा गोल्डन एज. कैसे? 14567 याद रखिएगा. नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती, गाती हासती दिशा दहाही, आनंदाची नवी पर्वणी, ज्ञान रंजन अशी ही खाणी, झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी, अनुभव अनुभव. जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांचा रेडिओ आय रेडिओ अनुभव.